आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। नामपूर बाजार समिती गेट समोर संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन। नामपूर येथील बाजार समितीच्या गेट समोर शुक्रवार दिनांक 27 रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान कांद्याच्या लिलावाला सुरुवात झाली। यावेळी बाजार समितीतील जुन्या व्यापाऱ्यांनी नवीन व्यापाऱ्यांनी कांदा लिलावात उतरण्यास विरोध केल्यामुळे तणाव निर्माण होऊन लिलाव प्रक्रियाच बंद पडली। मागील 2 दिवसांपूर्वी बाजार समितीच्या मासिक मीटिंगमध्ये दयाने व आखातवाडे गावातील नवीन 2 व्यापाऱ्यांना लायसन्स देण्यात आले। बाजार समितीने त्यांना तात्काळ सर्व कागदपत्रांची पूर्तता करून लिलावात भाग घेण्यासाठी सांगितले। यात ठरल्यानुसार नवीन व्यापारी लिलावात उतरले। त्यांनी शेतकऱ्यांना अधिक भाव देण्याचे ठरवले सुद्धा, मात्र जुन्या व्यापाऱ्यांनी त्यांना विरोध केला। ही बाब कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलीच खटकली। शेतकऱ्यांनी तात्काळ बाजार समिती गेट जवळ येऊन रास्ता रोको करत बाजार समित्यांच्या कामकाजाविरोधात घोषणाबाजी केली। या रास्ता रोकोमुळे रस्त्यावरील वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली। अखेर बाजार समितीचे संचालक विलास सावंत, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रवीण हिरे, शेतकरी संघटनेचे राजीव सावंत, वंचित आघाडीचे समाधान देवरे, सचिव संतोष गायकवाड यांनी याबाबत लवकरच तोडगा काढण्याच्या बाबत आश्वासन दिल्यामुळे या वादावर पडदा पडला असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन तात्काळ उपस्थित झाले। राज्याचे भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, ज्येष्ठ नागरिक यांच्याबद्दल जी उर्मट व उपकाराची भाषा वापरली ती चुकीची असून यात तमाम महाराष्ट्रातील जनतेचा त्यांनी अपमान केलाय। भाजपाने त्यांना निलंबित करावे, आमदारकी रद्द करावी, त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी केली। बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक विनोद पाटील, नामपूर।